नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत टोमॅटोचे सूप। सी विटॅमिनने युक्त असे टोमॅटोचे सूप आज आपण करणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 टोमॅटो घेतलेले आहे। हे टोमॅटो आपल्याला स्वच्छ धुवून टाकायचे आहेत। त्यानंतर ते आपल्याला असे त्याचे काप करून घेणार आहोत आपण त्याचे। इथे टोमॅटोचे तुम्ही बारीक बारीक काप न करता 2 भाग जरी केले तरी चालेल, किंवा पूर्ण टोमॅटो जरी तुम्ही बॉईल केला तरी चालेल। पण इथे लवकर होण्यासाठी मी त्याचे बारीक बारीक काप करून घेत आहे। त्यानंतर त्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे टोमॅटोच्या सूपसाठी। आता इथे मी कांद्याचे पण बारीक बारीक काप करून घेत आहे। 2 टोमॅटोसाठी मी फक्त त्या ठिकाणी एकच कांदा घेतलेला आहे। कांदा हा देखील खूप पौष्टिक असतो, त्याच्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते। तसेच डायबिटीजच्या पेशंटसाठी देखील कांदा खूप उपयुक्त आहे। आता इथे कांद्याचे मी बारीक बारीक काप केल्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यात आपल्याला थोडेसे तेल टाकायचे आहे। तुम्ही तूप देखील त्यात टाकू शकता। जर तुमच्याकडे बटर उपलब्ध असेल तर बटर देखील तुम्ही त्यात टाकू शकता, तेल न टाकता। आता तेल टाकल्यानंतर मी त्यात टोमॅटो टाकलेले आहे। टोमॅटो नंतर जो बारीक कांदा कापलेला आहे आपण तो देखील त्यात मिक्स करायचा आहे। हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर आता आपण त्यात लसणाच्या 3च काप घेतलेले आहे लसणाचे। त्यानंतर त्यामध्ये आपण तेजपत्ता टाकणार आहोत आणि थोडासा आल्याचा तुकडा टाकणार आहोत। इथे बघू शकता तुम्ही। आणि आता हे मिश्रण चांगले आपण मिक्स करून घ्यायचे। टोमॅटो आणि कांदा चांगला बॉईल होण्यासाठी आपल्याला त्यात थोडेच पाणी टाकायचे आहे, जास्त पाणी टाकायचे नाही आहे। थोडं आपल्याला ते होऊ द्यायचे आहे। इथे बघू शकता तुम्ही की टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे। आता आपला गॅस आपण बंद करायचा। त्यानंतर तेजपत्ता जो आहे तो काढून घ्यायचा आपल्याला बाहेर, तो मिश्रणमध्ये आपल्याला टाकायचा नाही आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला त्यात फिरवून घ्यायचे आहे। त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला। आता बघा तुम्ही इथे मऊ अशी पेस्ट मी तयार केलेली आहे। आता ही पेस्ट मऊ आहे तरी पण आपण ते गाळणीने गाळून घ्यायचे आहे। त्यानंतर ते इथे बघू शकता तुम्ही किती मिश्रण हे अतिशय मऊ झालेले आहे। आता हे मिश्रण आपल्याला गॅसवरती ठेवायचे कढईमध्ये आणि आपल्याला आवश्यक असेल तेवढेच आपण त्यात पाणी टाकायचे। जास्त पाणी पण आपल्याला ते सूप करायचे नाही आहे आणि जास्त घट्ट पण करायचे नाही आहे। तुम्ही जेवढ्या प्रमाणात सूप करत असाल तेवढ्या प्रमाणात तुम्ही त्यात पाणी टाकणार। आणि त्यानंतर यामध्ये मी पाव चमचा धना पावडर टाकलेली आहे, पाव चमचा जिरा पावडर टाकलेली आहे आणि पाव चमचा मी त्यामध्ये ब्लॅक पेपर टाकलेला आहे आणि पाव चमचा तिखट टाकलेला आहे। आणि चवीनुसार आपल्याला त्यात मीठ टाकायचे आहे। तुम्ही त्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं पीठ देखील ॲड करू शकता किंवा चिली फ्लेक्स जे असेल ती देखील तुम्ही त्यात टाकू शकता। यात तुम्ही चिनी देखील थोडी टाकू शकता। जेवढं आपल्याला आवश्यक असेल तेवढंच पाणी आपण त्यात ॲड करायचं आहे आणि सर्व मिश्रण हे चांगलं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर ते मिश्रण थोडाच वेळ आपल्याला होऊ द्यायचं आहे। थोडं छान असं गरम झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे, कारण टोमॅटो आणि जे कांदा कापलेला होता आपण तो देखील आपण आधी बॉईल करून घेतलेला आहे। त्यामुळे हे मिश्रण जास्त वेळ होऊ देण्याची आपल्याला गरज पडत नाही। आता इथे बघू शकता तुम्ही आपले हे छान असं सूप तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने सी विटॅमिनने अतिशय युक्त असे हे सूप आपण तयार केलेले आहे।
लहान मुलांना हे खूप आवडतं, तर तुम्ही हे करून बघा. खूप चविष्ट असे हे सूप आहे, तुम्ही निश्चित करून बघा. आणि त्यावर मी कोथिंबीर टाकलेली आहे थोडी, त्यामुळे ते अतिशय छान लागते. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.